एमबीओज जो है क्या वो लीगल है? क्या उन्हें ट्रेड सर्टिफिकेट दिया जाता है आरटीओ की तरफ से? अनधिकृत, अवैध और इलीगल एमबीओज जो चल रहे हैं वसई विरार में, उनके खिलाफ लगातार हम खबर कर रहे हैं। और अब हम आए हुए हैं आरटीओ ऑफिस में, और यहाँ मेरे पीछे आप देख सकते हैं ये वसई का प्रादेशिक कार्यालय है, आरटीओ का रीजनल ट्रांसपोर्ट ऑफिस। और यहाँ पर हमारे साथ मौजूद हैं सोहेल खान साहब, जो कि कांग्रेस के जिला उपाध्यक्ष हैं। साथ ही हैं समाज सेवी भारती पाटिल मैडम। और आज अंदर यहाँ पर जाकर ऑफिस में हम ये जानना चाहेंगे कि पिछली बार जब हम यहाँ पर आकर गए थे तो हमने उनको बताया था कि जो एमबीओज हैं वो काफी सक्रिय है वसई विरार एरिया में, पालघर में भी। और कुछ कंप्लेंट्स तो हमने आप पिछली खबर में भी बताई किस तरह से फ्रॉड हो रहा है एमबीओज का। आज जाकर ये पूछेंगे कि क्या क्या कार्रवाई हुई और क्या आगे कार्रवाई करने का उनका मंशा है और किस तरीके से आगे जो है वो कार्रवाई होगी। तो पहले जाकर देखते हैं कि क्या कुछ हो रहा है अब ऑफिस में। आमचं प्रकरण असं आहे की जे आम्ही एमबीओ वर कारवाई मागितली, एमबीओ जे सब डीलर्स आहेत त्यांच्यावर अजूनही आपल्याकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाहीये आणि दिवसेंदिवस त्यांच्या मार्फत लोकांची जी आर्थिक फसवणूक केली जात आहे, आर्थिक प्लस मानसिक, त्या फसवणुकीचे तक्रारी आमच्याकडे यायला लागलेल्या आहेत। आताच 3-4 दिवसापूर्वी पालघर मधल्या एका मुस्लिम महिलेला सुद्धा याच परिस्थितीचा सामना करावा लागला। आज तेही लेडीज गेले 8 महिने झाले या गोष्टीसाठी फाईट करते, पण तरी तो पालघरचा जो सब डीलर आहे तो तिला उडवाउडवीची उत्तरं देतोय। तर तिच्याकडे कसं होतं, तिने ऑन पेमेंट सगळं करून गाडी घेतलेली आहे, तरी पण तिच्या आरसी बुकवर ह्या लोकांनी कोटक फायनान्सचं लोन दाखवलेलं आहे। तर आता तिच्यामुळे त्याच्यामुळे काय झालं, तिचं जे वैवाहिक जीवन आहे ते विस्कळीत होते कुठेतरी। कारण तिचे मिस्टर सांगतात की मी तुला पूर्ण पैसे दिलेले गाडी घ्यायला, मग तू गाडी पूर्ण पैशाने न घेता तू लोनवर गाडी कशी काय केली, मग तू नेमके पैसे कुठे टाकले। मग त्याच्यामुळे ती फ्रस्ट्रेट होऊन आज आमच्याकडे पर्यायी तक्रार घेऊन आली आहे। तर त्या तक्रारीसाठी आज आम्हाला तुमच्याशी भेटून थोडीशी चर्चा करायची की आपल्या कार्यालयाकडून एवढे सगळे प्रकार उघडकीस येत आहेत, समोर येत आहेत, तरी त्याच्यावर का कुठली कारवाई केली जात नाही। कारण या सब डीलर वाल्यांना हे आज गाडी ठेवायचे अधिकार किंवा गाडी विकण्याचे अधिकार हे डीलर लोकांकडूनच मिळत आहेत ना। मग त्या डीलर लोकांवर आपण का कारवाई करू शकत नाही? कारण ऍज पर नियमाप्रमाणे त्यांचं 6 महिन्यासाठी ट्रेड सर्टिफिकेट कॅन्सल करायचा अधिकार हा आपल्या आरटीओ ला दिलेला आहे शासनाने, तो का करत नाही आजपर्यंत। आणि आता असे एक नाही, आता पण आज पण सकाळी आमच्याकडे अजून असे 2 एमबीओ आलेले आहेत, त्यांनी असा फसवणुकीचा प्रकार केलेला आहे। मग आता याच्यावर काही होणार आहे का? अदरवाईज आम्ही वरिष्ठ कार्यालयामध्ये जाऊन काही कायदेशीर गुन्हे दाखल करू। कोणी सांगतो आपल्याकडे पुरावे आहे, लोक आपल्याकडे आले कंप्लेंट घेऊन, त्यांचे डॉक्युमेंट आपल्याकडे आहे की लोनवर गाडी घेतली, तर लोन केलं, गाडी घेतली 1,26,000, ठीक आहे, आणि लोन त्यांनी डाउन पेमेंट दिली 28,000 आणि लोन केला 1,04,000 रुपये। और गाड़ी तो ऐसा उसको कितना बोला, 1,27,000 का गाड़ी बोला, तो उसने 1,000 रुपये कम किया, ठीक है। अब उससे मांगा डाउन पेमेंट 32,000, तो उसने बोला कि मैं 4,000 आपको डिलीवरी के टाइम पे दूंगा, तो 28,000 उसने दिया उसको। अब उसको लोन करना चाहिए 98,000 का, उसने लोन किया 1,04,000 रुपये। मतलब 10,000 रुपये एक गरीब आदमी से जो कमाता ही 12-15,000 रुपए है, उससे उन लोगों ने लूट लिया। अब ये ऐसा हमारी वीडियो देखने के बाद लोग हमारे सामने आना शुरू किए, तो ऐसे कितने हजार लोग होंगे मैम जिनके साथ ऐसा हो रहा है। तुम्ही नॉन ट्रान्सपोर्ट व्हेकल दोन्ही जे उदाहरण सांगितले दोन्ही नॉन ट्रान्सपोर्ट व्हेकल्स बरोबर, त्याचं आता सध्या तरी डीलर एंडला रजिस्ट्रेशन आहे, म्हणजे ते पेपर्स किंवा गाड्या कार्यालयात येत नाही, डीलर एंडला ऑनलाईन रजिस्ट्रेशन त्याचं होतं। त्यामुळे हा डीलरने त्यांची फसवणूक केलेली आहे, बरोबर आहे। मग त्यांनी ती एक तर ती पोलिसात तक्रार करून त्या डीलर विरुद्ध हे करणं अपेक्षित आहे। आणि तुम्ही जे म्हणताय की डीलरवर, तर आता आपण बऱ्याचशा डीलर्सला नोटीस पाठवलेल्या आहेत की ज्यांचं रिन्युअल नाही आहे किंवा इतर काही असते, त्याचा एक 7 ते 15 दिवसात त्यांचा कालावधी दिलाय, त्यांचे उत्तर आल्यानंतर त्याच्यावर पुढची कारवाई। तसं काही आम्हाला कागदोपत्री जर आपल्याकडून कारवाई केलेली जे काही केलेले असतील, पत्र व्यवहार झालेला असेल, तर त्याच्या आम्हाला तुम्ही माहितीच तर काही उपलब्ध करून देऊ शकता। लास्ट टाइम आलो तो सरांना आम्ही फोटो दाखवले ते बंच मोटर, भरपूर अविवा मोटर, त्याचे सगळ्याचे फोटो आम्ही दाखवले सरांना,
तर त्यावरती काय कारवाई झाली का त्यांच्यावरती? मग त्यांना नोटीस पाठवल्या तुम्ही की कुठे एमबीओला नोटीस पाठवली? ओव्हरऑलच डीलरचा सगळा आढावा घेऊन आपण नोटीस पाठवली. ओके मैडम, आम्हाला एमबीओज जो है क्या वो लीगल है? क्या उन्हें ट्रेड सर्टिफिकेट दिया जाता है आरटीओ की तरफ से? आपल्याकडे जेवढे ऑथोराइज डीलर जे रजिस्टर्ड आहेत ते ऑथोराइज आहेत. आधी बाकीचं मल्टी ब्रँड आउटलेटचं विचारतो मी. मल्टी ब्रँड आउटलेट आपल्याकडे जे टू व्हीलर मल्टी ब्रँड आउटलेट आहे ते वैध आहे का, अधिकृत आहेत का? अधिकृत नाही. अनलेस त्यांना मॅन्युफॅक्चररनी त्यांचा 16A फॉर्म मध्ये ऑथोराइज केलेला आहे आणि आपल्याकडून ट्रेड सर्टिफिकेट घेतल्याशिवाय ते ऑथोराइज नाही. ते ऑथोराइज नाही. मॅडम, अशी किती एमबीओज आहे आपल्या क्षेत्रामध्ये? आपल्याला जे आहेत इथे रजिस्टर्ड आहेत ते आपल्याला फक्त सांगता येते जे ऑथोराइज आहेत. आपण इन्व्हेस्टिगेशन साठी किंवा बाहेर जे आपण आपला जो क्षेत्र आहे त्यामध्ये आपण काही इन्व्हेस्टिगेशन करता की इलिगल एमबीओ चालू आहे काय, त्याच्यावर काही कारवाई? नाही, असं इन्व्हेस्टिगेशन आपण तरी करत नाही. आपल्याकडे विजिलन्स टीम नाही आहे. त्या अनुषंगाने काही तक्रार आली तर आपण त्याच्यावर कारवाई करतो. पण इन्व्हेस्टिगेशन असं करावं असं आणि तक्रारच दिली होती सरांना लास्ट टाइम असं एमबीओ आपल्या एरिया क्षेत्र चालू आहे, तर काय कारवाई झाली का त्यांच्यावरती? अभिवा म्हणून आहे, वंश आहे आणि सर आपल्याकडे विजिलन्स टीम नाही आहे का? आपली विजिलन्स टीम पण नाही आहे. आणि जे इलिगल इन्फॉर्मेशन आपल्याकडे जेव्हा येतो, एका एमबीओ ची एक इन्फॉर्मेशन समजा तुमच्याकडे आली तर तक्रार आली, सॉरी इन्फॉर्मेशन नाही तक्रार आली, तर त्या तक्रारीवर तुम्ही तेच प्रत्येक जे पर्टिक्युलर एमबीओ आहे त्याच्यावरच कारवाई करणार आणि दुसऱ्या एमबीओ ला नाही बघणार का? याला एखादी तक्रार आली तर त्याच्यावर कारवाई होते. फक्त त्याच्यावर बाकी त्याच्यावर तुम्ही म्हणाल की इन्व्हेस्टिगेशन व्हावं आणि किंवा विजिलन्सची टीम त्याच्यावर काम. विजिलन्स आपल्याकडे इथे तर नाही, अशी काहीच आपल्याकडे विजिलन्स टीम पण नाही आहे. आणि पण एक तक्रार जर आपल्याकडे आली की अशी एमबीओ चालते आपल्या क्षेत्रामध्ये, तर आपल्याकडे असं पण नाही आहे की दुसरे काही एमबीओ आहे की नाही आहे त्याचे काही आपण इन्फॉर्मेशन घेऊ आणि त्याच्यावर पण काही आपण करू. कारण फक्त आरटीओचा हा विषय नाही आहे, हा जीएसटीचा पण विषय आहे. तर ते लोक जीएसटी पण अवेट करतात. आणि ह्याच्या पूर्वी 8-10 दिवसापूर्वी आम्ही सरांकडे आले होते, तेव्हा आम्ही सरांना सांगितलं की सर अविवा मोटर्स आणि वंश मोटर्स राईट ग्लोबल सिटी मध्ये असे 5 एमबीओज आहेत. आता फोटो आणून द्यायचे सर, त्याच्यापेक्षा लोकॅलिटी पण दाखवली आहे आणि हे पण असे नाहीये की छोटे मोठे दुकान आहे, हे मोठे मोठे दुकान आहेत. तर आपण सर आपण जाऊन पण तिथे करू शकता सर का? ते विचारायचं होतं सर की आपण त्यावर कुठं जाऊन काय कारवाई केली आहे का सर? तुम्ही मला म्हटलं मी तुम्हाला तक्रार अर्ज देतो आणि त्या संदर्भातले फोटोज वगैरे सगळे देतो. तुमच्याकडे ते प्राप्त झाले की आम्ही लगेच कारवाई चालू करू. सर लोकेशन आणि हे तर दिलं होतं आपल्याला आणि मी तुम्हाला त्या दिवशी हेही म्हटलं की बा आम्ही कारवाई नक्कीच करू, तुमच्याकडे येऊ देत काय आहे ते काय मला द्या एक्झॅक्ट पत्ते वगैरे द्या, आम्ही पत्ते त्याच्यावरती कारवाई करू. सर एक्झॅक्ट पत्ते सर आपण ग्लोबल सिटीला आले की 10 भेटणार आपल्याला. आम्ही तर 2च सांगितलं आपल्याला. द्या ना, मग तसं मला देऊन टाका. सर आपण या ग्लोबल सिटीला आपण चला, आता चला आपण सर्वेला आपण सोबत चलतो आहे. मॅडम पण आहे, सर पण आहेत. आपण चला सर आपल्या सोबत. मी पूर्ण रस्त्यावर जेवढी आहे एमबीओ आपल्याला दाखवतो. आपण चला, आपली टीम असेल, आपली टीम पण घ्या आणि चला आमच्या बरोबर. मॅडम तुम्हाला देतोय ते प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही आम्ही तुम्हाला दाखवतो डायरेक्ट दाखवतो सर. मॅडम डायरेक्ट ऑन द स्पॉट आज पण चालू आहे, आता पण चालू आहे. 10 आहेत, 10 बद्दल पण तुम्ही अर्ज द्या ना, आपण त्याच्यावर कारवाई करू ना. पण फक्त 10 कशाला सर मॅडम? 100-150 आहेत, 100-150 आहेत. ते आम्ही जाऊन तिकडे बघायचं आणि नंतर आपल्याला तक्रार द्यायची, त्याच्यानंतरच काम होणार असं काही आहे का? अर्ज होते त्याच्यावरती आम्ही सगळं ड्राईव्ह घेऊ. तोपर्यंत किती लोकांवर अजून धोकाधडी होणार आहे? आम्ही किती देणार सर? जोपर्यंत आम्ही फिरणार तेव्हाच सर. अगोदर दिलेलं ना सर आपल्याला चांदीपचा एक दिलाय सर आपल्याला त्याच्यावर, आणि 8 वरती फक्त एकच झाले. आणि त्याच्या बाजूला आता श्री कृपा म्हणून अजून एक ओपन केलं आहे त्याच्या बाजूला. चांदीपचं एका विशिष्ट व्यक्तीचं तुम्ही काहीतरी दिलं होतं. व्यक्तीचं नाही, एमबीओचं दिलं होतं. तर त्याच्यावरती आपण कारवाई केलेली आहे. हो, अजून परत काय असेल अजून ते चालूच आहे. कारवाई होऊन काय सर पेनल्टी आणि जप्ती
गाड्यांची जप्ती झाली आहे का सर? इन जनरल एक पत्र देऊन टाका, तुम्हाला मी करून देतो त्याच्यावर. सर त्याच्यावर जी कारवाई झाली त्याच्यामध्ये गाडींची Blacklist जप्ती झाली आहे, सर्व फक्त ब्लॅकलिस्ट झाली. ती गाडी विकली जाऊ शकत नाही. पण ते दुसरी गाडी विकतात ना सर तिकडे. आणि आता बाजूला श्रीकृपा म्हणून हे तर एक चॅलेंज आहे आरटीओला की एक एमबीओ उघडलाय, आता त्याच्या बाजूला परत मी दुसरा एमबीओ उघडतो, तुम्ही काय करू शकता ते करा. म्हणजे आपल्याला कसं होईल सर, पण चॅलेंज करतोय. आपलं म्हणणं असं आहे की तुम्ही तक्रार आणा आणि आम्ही ते करणार, पण जेवढी तक्रार आम्ही आणणार आहे तेवढेच तक्रारवर होणार आहे. एकच द्या, त्याच्यावर तुम्ही जनरल सगळं करून टाका. सर माझा असा एक रिक्वेस्ट आहे की सर आपण चला आमच्या बरोबर, मी एक नाही 100 आपल्याला दाखवतो, आजच्या दिवशीच दाखवतो. मी 100 ते 100 वरती कारवाई करतो, तुम्ही मला एकच कागद द्या. हो सर, आता आपण थोडासा टाइम काढून आमच्या बरोबर चला. हे जनहित मध्येच आहे, जनतासाठीच आहे. कारण काल पण आमच्याकडे एक केस आला, ते जे आता सर बोलले की 1,04,000 तर त्याच्यावर 10,000 ची चोरी करतोय तो माणूस, सरळ ओपन. आणि त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट ऑथराइज डीलर लोकांचा पण आहे की हे लोक एमबीओ ला का गाडी देतात, जेव्हा ह्यांना माहिती आहे की ट्रेड सर्टिफिकेट नाही, हा इलिगल आहे, तर ते लोक गाडी कशाला देतात. लोकांचा या एनजीओ वाल्यांना सपोर्ट दाखवून कुठेतरी शासनाचं जीएसटी बुडवायचं पण काम होत आहे. नुसतं शासनाचं जीएसटी पण त्याच्यामध्ये जातोय, त्याच्या बरोबर घेणाऱ्या पब्लिकची आर्थिक आणि मानसिक खर्चीकरण पण करत आहे हे लोक. मग हा केवढा मोठा फ्रॉड आहे. आणि हे जे डीलर आता जसं सांगतात एमबीओ चला ठीक आहे, पण डीलर जे मेन आहे ते तर पार्ट ऑफ आरटीओ आहे. मग अशा डीलर्स लोकांवर आरटीओ कडून कारवाई का नाही होत आहे? आज जर आम्ही एक एमबीओ ला तक्रार देतोय तर त्या एमबीओच्या मागे मेन डीलर कोण आहे? कारण एमबीओ वाल्यांचं म्हणणं काय, आम्हाला या डीलरने गाड्या दिल्या म्हणून आम्ही ठेवल्या, पण मग त्या डीलर वाल्यांवर कारवाई का होत नाहीये? आणि जर तुमच्याकडून नोटीस गेलेली आहे, चांगली गोष्ट आहे, तर त्या नोटीसची कॉपी आम्हाला तशी उपलब्ध करून द्या की जेणेकरून आम्ही ते पब्लिकला सांगू शकतो की या एमबीओ कडे जाऊ नका, कारण बघा आता डीलर लोकांवर पण कारवाई होते म्हणून. तुमच्याकडून जर गेलेलं आहे तर त्याची आम्हाला एक प्रत तुम्ही उपलब्ध करून देण्यात यावी. कारण सर कसं आहे, हा जनकल्याणाचा पण विषय आहे आणि त्याबरोबर शासनाचं खूप मोठं फसवणूक होते. आणि याच्यासाठी आता आम्ही हे जे सगळ्या गोष्टी आहे, आमचा पुढे पण विचार आहे की एक कमिशनर किंवा परिवहन मंत्री यांच्यापर्यंत पण नेण्याचं हे चालू आहे. कारण हे असे प्रकार आता उघडकीस येत आहेत. आणि विशेष म्हणजे ते लोक हे अनलिगल जे कच्चं बिल छापून कसं शकतात की त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा स्टॅम्प नाहीये, जीएसटी सर्टिफिकेट नाही. आज आपण साधं एखाद्या हॉटेलमध्ये भाजी चपाती खातो तरी त्याच्यावर पण आपण जीएसटी पे करतो. मग आज जर लोक 1.5 लाखाच्या गाड्या अशा लोकांकडून घेत आहेत तर ते जीएसटी का घेत नाहीये ही विचारणं तर आपण आरटीओ तर विचारू शकते का नाही? कारण हे सगळ्या गोष्टी जे आहे, कारण ह्या लोकांना जे आरसी बुक प्राप्त होते ते तर आपल्या कार्यालयातूनच दिले जाते. मग ह्याच्यामध्ये कुठेतरी आरटीओचा पण रोल आहे ना सर. म्हणून ह्याच्यासाठी आम्ही आपल्याकडे रिक्वेस्ट करायला आलेत की आम्हाला आता ह्यांच्यावर कारवाई आपल्या मार्फत कोणत्या प्रकारची केली जाणार आहे त्याचा तुम्ही आम्हाला द्या, खुलासा द्या. आणि याच्यामध्ये नुसतं एमबीओ नाही तर ह्या एमबीओच्या मागे हे जे काही असे डीलर पण जोडलेले आहेत ना, त्यांना पण तुम्ही हे करा. पुन्हा रॅकेट वाटतं, पुन्हा रॅकेट आहे. आणि सर एक अजून आपल्याला विचारायचं होतं सर की एखादा कंप्लेंट आली त्याच्यावर आपण पेनल्टी केलेलं, त्याच्यावर जे ब्लॅकलिस्ट आहे ते केलं, पण त्याच्यावर काय कारवाई आहे? आता मॅडम म्हणतायत डीलर्स कडून गाड्या आल्यात, तर ते डीलर कडे काही कारवाई आपली झाली आहे का? डीलरच्या संदर्भात काय आपलं काही नियम वगैरे काही आहे का? डीलरसाठी ट्रेड सर्टिफिकेट कंपल्सरी आहे, नियम आहे. नाही, पण त्यांनी दिले ना एमबीओ ला, ते पण इलिगल आहे. एमबीओ ला गाडी देणे पण इलिगलच ठरलं ना, कारण एमबीओ इलिगल आहे तर त्यांनी ते इलिगल पॉइंटवर गाडी दिली, तर त्या डीलरवर आपण काही कारवाई करू शकता का? डीलरवरती पण कारवाई करावं लागेल ना, त्याच्यावर त्यांनी दिलं तर करावं लागेल. डीलरवर कारवाई अशी होती की त्यांचं ट्रेड सर्टिफिकेट हे 6 महिन्यासाठी सस्पेंड केलं जाते, ही कायद्यामध्ये तरतूद आहे. पण आजवर पर्यंत आता एनिवेज हे सर लोक नवीन आलेत, पण आज मी ते एवढी जुनी या नात्याने सांगू शकते की आजपर्यंत तरी इकडे कोणत्याही डीलरवर कारवाई झालेली नाही. कारण ह्याचं पुरेपूर उदाहरण BS4च्या गाड्यांच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे. ते मी तुम्हाला कायदेशीर कागदोपत्री तुम्हाला पुरा मी ते देईलच. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की डीलर लोकांनी त्या टायमाला पण अशी कामं केलेली आहेत, पण आरटीओ कडून आजपर्यंत एकाही डीलरवर कारवाई झालेली नाहीये. त्याच्यामुळे आज हे सगळे एमबीओ निर्माण झालेले आहेत. जर एखाद्या डीलरवर जर कारवाई झाली, त्यांना जर असा कायद्याचा चपराक बसला, तर हे एमबीओ हे कामं करायची डेअरिंग कधी करूच शकणार नाही, हे माझं स्पष्ट मत आहे.
आणि सर बाईक समोर ठेवून ते उघडताय. हा खरंच आले सर तुम्ही आज, आम्ही सगळे हजर आहे. ऍटलीस्ट एक दोन पण तुम्ही बघू शकता. एकच लागले यायला जायला. सर असं पण नाही की यांनी 5-10 गाड्या लावल्यात, सर्रास 20, 25, 50 गाड्या लावून दुकान उघडून बसलेले. स्पॉटला सांगून देतो. नाही जरुरी आहे. स्पॉटच आहे, रस्त्यावरती काम करायला माझ्याकडे स्पॉट आहे. त्यांना तुम्ही सांगा, आम्ही त्यांच्या बरोबर जातो. त्यांना पाठवून द्या साहेब. त्यांना सांगा आता आम्ही पाहिजे तर आम्ही सगळे गाडी लाईन अप करूया आपण, मी सांगतो माझ्या स्पॉटला. तर सर म्हणजे कधी म्हणजे आता कसं टायमिंग सेट कसं सांगतो तुम्हाला म्हणजे नाही, आमची एक सर अशी रिक्वेस्ट आहे की तुम्ही तुमचं स्क्वॉड पाठवा, चांगली गोष्ट आहे, पण त्या स्क्वॉड सोबत एक प्रत्यक्ष आमचा व्यक्ती हजर राहणं गरजेचं आहे. कारण आम्हाला पण तेवढं म्हणजे कॉन्फिडंट येईल की हा बाबा खरोखर हे पण काम करताय. आहे ना, तुम्हाला रिपोर्ट देऊ नका. तुम्हाला हवा असेल तर ते पण एक व्यक्ती प्रत्यक्ष हजर राहिला तर बरोबर. सर आम्ही तेच रिक्वेस्ट करतोय की आता जर आपला स्क्वॉड ऑनलाईन असेल तर त्यांना तुम्ही इन्फॉर्मेशन द्या की हे लोक येत आहेत तुमच्या बरोबर, आपल्याला कामच करायचंय सर, त्यांचे जे इलिगल आहे त्याला तर बंदच करायचंय. तर त्यांना तुम्ही सांगा की आम्ही येतो, आम्ही त्यांच्या बरोबर जातो, त्यांना दाखवतो. आता की आता कारवाई होईल सर, ठीक आहे, आता की आता होऊन जाईल कारवाई. आम्ही आहेत रेडी. त्यासाठी मी लिगली ऑर्डर काढतो, ऑफिशियल ऑर्डर काढून त्याला लाईन अप करूया आपण, ऑर्डर काढून. कारण कसं आहे सर, जर आपण असं बघण्यात आलंय आम्हाला पण, आता आम्ही जेव्हा येत होते तेव्हा असं आम्ही बघितलं की बरेच MBO आहे ना, त्या लोकांनी गाड्या आतमध्ये घेऊन शटर डाऊन केलं. असं होत नाही जनरली. आणि आता फेस्टिवल सीझन आहे, म्हणजे कुठंतरी असं आहे की बाहेरून कुठून तरी त्यांना तर एक इन्फॉर्मेशन मेसेज गेला की बाबा हे लोक येत आहेत इकडे असं. तर सर त्यासाठी सांगतो सर, जर आपण प्लॅन केला की बाबा उद्या करूया या परवा करूया, तर त्यांना सगळं मेसेज पोहोचणार आहे, ते लोक नाही भेटतील आपल्याला. असं सरप्राईज चेक केलं ना तेव्हा ते लोक भेटतील समोर समोर. आम्ही सरप्राइझिंगलीच त्यांना व्हिजिट लावतो. कारण एकदा एकाच टाइमवर एकदा हे केलं गेलं, एका शॉपवरती गेलं तर तो पुढच्या याला मेसेज जातो, ते येऊ जातो. आज एक उद्या दोन असं एक इकडे एक तिकडे अशा वेगळ्या वेगळ्या डायरेक्शनला जायला. आज एक लाईन पकडली म्हणून एका लाईनने जर करायला गेलो तोपर्यंत पुढचा हे होतो. दॅट इज फॅक्ट. तो जी तुम्हालाही नॉलेजेबल असेल त्यामुळे आपण ते करू त्याला काही विषय. सरप्राइजिंग जरूरी है. आज अगर अपन लेके जाएंगे ना तो पूरा मैसेज जाएगा. और अगर आपको लगता है कि मेरे से कुछ एनफोर्समेंट हो जाए तो हम वो सरप्राइज भी अरेंज करेंगे. और सर अभी भी मैं आपको एक इन्फॉर्मेशन अभी बाद में कीजिए, कोई प्रॉब्लम नहीं. सिर्फ हम आपको दिखाना चाहते हैं सर. ऑर्डर ही निकालूंगा ना मेरे ऑफिसर से. आपको देखना सर, टीम से पूछना नहीं पड़ेगा, आपको खुद पता रहेगा. हम ये जगह पे आके अपने आपको टीम से पूछना मेरा काम हम नहीं जो है. आपको बता रहे हैं वो आपको काम भी है मेरे टीम से पूछना. लेकिन अगर आप हमारे साथ चलेंगे हमको बहुत अच्छा लगेगा सर. जी सर, काम आज सरप्राइजिंगली होगा ना सर, बहुत लोग मिलेंगे आपको आज. भेटेल ना, सांगतो सर कधी होणार त्याचं काही आपण बोलू शकता? उद्या परवा कधी पण. सुट्टी आहे, उद्या सुट्टी. कारण MBOचा धंदा सॅटर्डे संडे असतो, त्यांचा धंदा सॅटर्डे संडे असतो. खूप लोक सुट्टी म्हणून तिकडे जातात आणि आता सण पण येत आहे, भरपूर तिकडे गर्दी आहे MBO मध्ये. किती लोकांना ते लोक लुटत असतात. ऑर्डर काढून म्हणजे नेक्स्ट वीकला आपल्याला बघण्यात येईल कारवाई आपल्याकडून. थँक्यू सर, थँक्यू. एक आणि सर एक आपलं बिल मंगवाओ ना, बॅग मेसेज बिल द्या. चावी लेके जाओ गाडी. सर आपलं RTO पालघर मध्ये 15 ऑगस्टला येणार होतं, काही त्याच्याबद्दल काय आपण असं नाही. MH60 आहे ना सर, कधीपर्यंत होईल ते आपल्याला? गेला प्रस्ताव सगळे गेले, सगळे गेले. आपल्याकडे नाही काय राहिलं, आपल्याकडे ग्राउंड लेवलचं काहीच नाही राहिलं. आता बंद करतो. ग्राउंड एक्सरसाइज सगळं झालेलं आहे ना. बहुत सारे सवालात, बहुत सारे जवाब का ये दौर रहा. अंदर जो ऑफिस में बात हुई, यहाँ के जो इंस्पेक्टर हैं उनसे बात हुई और काफी कुछ उन्होंने भी बताया कि क्या वो करने वाले हैं. और जहाँ पर
कार्रवाई होनी चाहिए वो किस तरह से होनी चाहिए और कैसे करेंगे आगे, ये सब भी बातें हुई है। हम बात करेंगे भारती मैडम से। मैडम, आज आरटीओ में आपने जो बातचीत की, एक पूरा सिलसिला चला क्वेश्चंस का और आंसर्स का, कहाँ तक आप समाधान है इसमें कि कहाँ तक आपकी बातों को सुन लिया गया और कहाँ पर ये कार्रवाई होगी, इन सब चीजों में आप क्या कहना चाहेंगे? देखिए, जैसे अभी अंदर जो भी सवालात उनसे पूछे गए, बातें हुई, वो सब में आपने सब सुने। जैसे मैंने देखा है कि अभी ये 2011 से जब से ये आरटीओ बना है, तब से आज तक ये आरटीओ के थ्रू एक भी डीलर पे ऐसे कोई भी कार्रवाई नहीं हुई। मैं ये नहीं बोल रही हूँ कि एमबीओ वाले ही फ्रॉड कर रहे हैं, कहीं ना कहीं डीलर वाले भी फ्रॉड करते हैं, पेपर के मामलों में हो या आरसी बुक टाइम पे ना देना हो या पब्लिक को बेवजह पैसे देने के बावजूद भी आज आओ कल डिलीवरी लो, आज डिलीवरी लो, सब ये जो सब घुमाने का सिलसिला है, ये तो काफी दिनों से चलते आया है। तो इन लोगों के ऊपर कितनी तकरारें इनके पास आए नहीं आए ये मैं नहीं जानती, पर एक चीज तो है कि आज तक ये आरटीओ के थ्रू एक भी ऐसे कोई ही डीलर के ऊपर कार्रवाई हुई नहीं है। और ये डीलर लोगों के ऊपर कार्रवाई न होने के वजह से आज ये एमबीओ पैदा हुए। मतलब बोला जाए तो आरटीओ उनका बाप है, डीलर माँ है और ये एमबीओ इनके बच्चे हैं। तो कहीं ना कहीं ये डीलर सब डीलर को पीछे का जो गॉडफादर का जो हाथ है वो ये आरटीओ का है, ऐसा मेरा साफ साफ मानना है। क्योंकि अगर ये ऑफिसर बोलते हैं कि हम लोगों ने अभी नोटिस भेजी है, कार्रवाई की है, तो मुझे नहीं लगता है कि अब तक इनकी तरफ से कोई कार्रवाई की गई होगी, क्योंकि ये कार्रवाइयाँ इसके पहले भी होनी चाहिए थी। आज मुझे आप बताइए कि अगर किसी का ट्रेड सर्टिफिकेट नहीं है, उसके बावजूद भी वो डीलर आज ये डिस्ट्रिक्ट पे अपनी गाड़ियाँ बेचने का काम कर ही रहा है ना, बिल्कुल। तो क्यों नहीं कार्रवाई हुई? आज आप लोग बोल रहे हैं कि हमने ऐसे कितने सारे जो डीलर है कि जिनके ट्रेड सर्टिफिकेट नहीं है, जिनके खत्म हो गए, उन लोगों को हमने नोटिस भेजी। अरे पर नोटिस तो आपने भेजी, पर इसके पहले जो ऑफिसर थे उन लोगों ने क्यों नहीं किया? आज काश, मेरा कहना ऐसा है कि जैसे आप लोग अगर अभी आज कार्रवाई कर रहे हैं, तो इसके पहले भी 2011 से अगर ये कार्रवाई हुई होती तो आज ऐसे एमबीओ पैदा नहीं होते और ना ही ये एमबीओ के थ्रू ऐसे लोगों की फंसाई होती। तो इन लोगों को कार्रवाई करनी चाहिए। अभी देखते हैं आज जो भी बातचीत हुई है, अभी इसके मुताबिक इन्होंने जो बोला है कि हमने लेटर भेजे हैं, उनको नोटिस से भेजे हैं, अभी उनकी नोटिस की कॉपी हम लोग अपन लेते हैं तो मालूम पड़ेगा कि ये लोग वाकई में काम कर रहे कि नहीं कर रहे। और मैं तो बोलूँगी कि आपके चैनल के थ्रू मैं बोलना चाहूँगी कि अभी ये जो अपन सिलसिला चला रहे, ये ऐसे ही नहीं चलता रहे, इसके लिए इनको भी अभी ज़्यादा दिन देने की ज़रूरत नहीं। मेरा ऐसा मानना है कि विदिन 3 to 5 डेज रुकिए, अगर इनसे कार्रवाई नहीं होती है देन वी विल गो फ्रॉम हायर अथॉरिटी। क्यों? क्योंकि ये सिर्फ गाड़ियां बेचना और खरीदने का मैटर नहीं है, ये मामला है गवर्नमेंट की फसवणूक का, क्योंकि इसमें सरासर गवर्नमेंट का जीएसटी बुढ़ा जा रहा है। आज बेचारा गरीब इंसान पेट के लिए सब्जी रोटी भी खाता है तो उसका जीएसटी पे कर रहा है, भरता है। तो आज ये जो गाड़ियां रास्ते पे दौड़ रही है विदाउट जीएसटी, ये एमबीओ के थ्रू, वो गाड़ियां तो बहुत डेंजर है, क्योंकि ऐसे गाड़ियों का अगर कल चल के एक्सीडेंट हो गया, किसी ने वो गाड़ी उड़ा दी, तो इसका जिम्मेदार कौन रहेगा? आरटीओ इसकी जिम्मेदारी लेने वाली है? नहीं लेने वाली है। इसके लिए मेरा ऐसा कहना है कि आज जो मुलाकात हुई, जो भी बातें हुई, वो मैं 50-50 भी नहीं बोल सकती, पर अभी जैसे इन लोगों ने बोला है कि हम लोगों ने नोटिस से निकाली है, तो नोटिसों की कॉपी पहले देखते हैं, तब पता चलेगा कि हाँ वाकई में ये लोग कुछ कार्रवाई कर रहे हैं, ऐसा मेरा मानना है। खान साहब, क्या लग रहा है ये मामले को देखकर? कैसा है सर कि बातें हुई है, कुछ ठोस तो उन्होंने बताया नहीं है, नोटिस दिए हैं। जबकि लास्ट टाइम हम जब आए थे इनके पास विजिट करके गए, हमने इनको फोटोज दिखाए, नाम बताए, बाकायदा कौन से एरिया में बताया। बट सर का कहना ऐसा है कि आप मुझे पेपर पर ला कर दो सब। तो आज हमने उनको एक पत्र भी सौंपा है, तो देखते हैं अभी क्या कार्रवाई उसके ऊपर करते हैं। जितने भी यहाँ के विरार से पूरे पालघर डिस्ट्रिक्ट की जो भी एमबीओज है, सबका डिटेल अभी सर को दिया जाएगा। देखते हैं कि कितने एमबीओज के ऊपर सर कार्रवाई करते हैं। अभी सर ने बोला कि शिकायतें आ रही है कि हमारे साथ शिकायतें धोखाधड़ी हो रही है, सर fraud हो रहा है। किसी के साथ किसी का पूरा लोन ही कर दे रहे हैं, लेडीज के साथ में, मतलब जैसा बकरा वैसा छुरी। लेडीज देखा तो उसको तो पूरा ही उतार दो, कोई देखा थोड़ा सा समझदार है तो उसको थोड़ा सा उतार दो। जैसे एक मिश्रा जी का मसला हमारे सामने आया तो उसमें उनको 10,000 का फंसाया। एक लेडीज का मसला है मैडम के ताई के थ्रू, तो वो ताई को उन्होंने बताया कि उनको पूरा लोन ही कर दिया, गाड़ी खरीदी गई कैश में, लोन कर दिया पूरा, आरसी पे दिख रहा है। वो अभी चक्ती वाला बोलता है कि मैंने लोन नहीं किया है। अगर लोन नहीं किया है तो आरसी पे कैसा आया?
आरटीओ में वो अपडेट कैसा है। और एक शिकायत जो ग्लोबल सिटी से आ रही है उसके बारे में क्या कहना चाहेंगे? ये वंश मोटर का तो इतना कंप्लेंट है ना सर कि अगर मैं लेके बैठने हो तो सीरीज इसी ऊपर खत्म हो जाएगी। गाड़ी 26,000 की, बैंक को 29,000 का कोटेशन भेजा जाता है। 1,26,000 बैंक को कोटेशन भेजा जाता है 1,29,000 का। सामने वाले से डिमांड की जाती है डाउन पेमेंट 32,000 रुपए की। अब लेना चाहिए था उससे 1,26,000 के हिसाब से 98,000, बट लोन सैंक्शन हुआ और डिसबर्स हुआ 1,04,000 रुपए का। और वो ईएमआई भी 1,04,000 का ही भर रहा है। वो ईएमआई भी 1,04,000 बेचारा 3 ईएमआई भर चुका है। और उसकी नंबर प्लेट, उसका एक चाबी, ये सब उसने अपने पास अभी तक गिरवी रखा हुआ सिर्फ इसलिए कि उससे 32,000 डाउन पेमेंट मांगा तो उसने 4,000 रुपए बोला कि मैं डिलीवरी के टाइम पे दूंगा, जो कोई बेचारा गरीब आदमी नहीं दे पाया। और फिर उसको मालूम पड़ा कि इतना लोन उस पर ज्यादा किया है तो उसने फाइट करना चाहा उससे, बट वो नहीं लड़ पाया। तब उसने हमारा ये सीरीज देखा, देखने के बाद हमारे पास मदद के लिए आया, तो हमने अभी साहब को वो भी बुराई दी है। तो अब देखते क्या होता है इसके ऊपर। मैडम, ऐसा जो ओपन धोखाधड़ी कर रहे हैं ये लोग, क्या हायर अथॉरिटी इनके ऊपर शिकंजा कसने का काम करेगी? क्योंकि यहाँ की अथॉरिटी तो कुछ कर नहीं रही। नहीं, कैसा है सर, ये जो सब बातें है ना, मुझे नहीं लगता है कि हायर सिक्योरिटी तक जाती है। मतलब हायर इनके जो ऑफिसर्स है उन तक शायद ये बात नहीं जा रही है। इसके वजह से ये ग्राउंड लेवल पे ये सब गलत तरीके, ये गलत काम आज सामने आ रहे। मैं आपके चैनल के थ्रू इतना ही कहना चाहूंगी कि इन सब चीज़ों के लिए हायर अथॉरिटी ने इस चीज़ में ध्यान देके उतरना चाहिए। क्योंकि आज जैसे सरकार चल रहे है, सरकार में जो कानून लाए जा रहे या जो तौर तरीके अपनाए जा रहे, जैसे जीएसटी भरना कंपलसरी है, टैक्स भरना कंपलसरी है, हर चीज़ें कंपलसरी है, पर कहीं ना कहीं गवर्नमेंट के ही उनके जो ये ऑफिसर्स है या एम्प्लॉयज़ है वो ही गवर्नमेंट को अंधेरे में रखने का काम कर रहे हैं। तो आम पब्लिक अगर गलती करती है तो उसकी सजा उसको कानूनी तौर पे दी जाती है, पर अगर सरकारी ऑफिसर, सरकारी कर्मचारी ही ऐसी गलतियां कर रहे तो उनके ऊपर भी तो कोई शासन लागू होना चाहिए कि नहीं, ऐसा मेरा मानना है। इसके लिए मैं आपके चैनल के थ्रू हायर अथॉरिटी से भी यही मांग करूंगी कि आपके अंडर, आपके नीचे के जो ऑफिसर्स लोग इस तरीके का जो काम कर रहे हैं, कृपया आप इसमें ध्यान दें। अगर ये आप ध्यान नहीं दे सकते तो हम ऐसा ही समझेंगे कि आप भी शायद इनके ये गुनाह में शामिल है। तो इसके लिए फिर आगे चल के हम जीएसटी भवन है या पीएमओ ऑफिस है या परिवहन मंत्री है, उन तक हम जाके हमारी ये सच्चाई की लड़ाई लड़ेंगे और उनसे न्याय मांगने की कोशिश करेंगे। साहब, बड़े अथॉरिटीज के पास जाना है, मिनिस्टर लेवल पर जाना है, सब चीजों के लिए ताई ने जो कभी कहा है और पूरी तैयारी भी उन्होंने की है। आंदोलन का क्या मामला है? आपकी तरफ से किस तरीके की पहल? सर, अगर ये लोग कार्रवाई नहीं करते हैं तो पहले तो ये समझ जाना चाहिए कि इनका भी इन्वॉल्वमेंट उसके अंदर पूरा है। इनके ऊपर जाते हैं हायर अथॉरिटी के ऊपर, अगर वो भी कार्रवाई नहीं करते, वो भी सुनते नहीं है, तो समझ जाने का कि बराबर हिस्सा बंधा हुआ है, ठीक है। और अगर कार्रवाई कर देते हैं तो ठीक है, नहीं कार्रवाई करते हैं तो यही आरटीओ है, यही हम बैठे हुए आपको मिलेंगे फिर, और पूरे तामझाम पूरा एकदम व्यवस्था के साथ आएंगे। तो कितना दिन बैठना पड़े, जब तक ये एमईओस बंद नहीं होंगे ना तब तक यहाँ से उठेंगे नहीं। यही खाना बनेगा, यही खाया जाएगा, और अगर जरूरत पड़ी तो फिर भूख हड़ताल भी कर देंगे। तो वो उनके ऊपर है कि ये क्या करवाएंगे हमसे। तो सारी बातचीत में जो निष्कर्ष निकल कर आ रहा है, तो ज्यादा समाधान पूर्वक जो है वो उत्तर नहीं मिल पाए हैं। फिर भी ये तो आश्वासन दिया गया है, जैसे कि हमेशा दिया जाता है, कि कार्रवाई जरूर होगी। देखना दिलचस्प अब ये रहेगा कि वाकई में क्या कार्रवाई होती है या नहीं होती है आरटीओ की तरफ से। और अगर नहीं होगी तो विकल्प जो है यहाँ पर भारती ताई ने कह दिया है कि हम हायर अथॉरिटीज तक जाएंगे और भी जो है मंत्रिमंडल तक जाकर के ये सारी शिकायतें वहां पर देंगे। साथ ही सोहेल खान साहब का आंदोलन का भी इशारा रहा। तो कुल मिलाकर देखना अब अगले हफ्ते, जो कि टाइमिंग के बारे में बात हुई है, 3-4 दिन 5 दिन, देखेंगे उसके बारे में क्या होता है और क्या वाकई में जो है कार्रवाई आरटीओ अपनी फुल स्विंग में करता है या नहीं करता है। कैमरामैन अशफाक खान के साथ में बिलाल शेख, तहलका न्यूज इंडिया के लिए विरार ईस्ट से।